नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्राचं एक गाव होतं. त्या गावात असा इन्सिडेंट झालेला, म्हणजे आपण म्हणतो ना की रात्रीच्या संध्याकाळच्या वेळेला मुलींनी किंवा असं केस सोडून किंवा असं कुठे जाऊ नये. तर असं त्या टाईपचं होतं. आता होळीच्या टायमाला झालं असं, की आपण म्हणतो होळीच्या टायमाला हे खूप वेळ खूप हे चांगली नसते, कारण देव आपले गावात येतात आणि आपण बाहेर असं, त्यामुळे हे बरं नसतं. बाहेर अशा इन्सिडेंट होऊ शकतात. तर होळीच्या टायमाला ही मुली वगैरे तो म्हणाला असं, की ते खेळत वगैरे होते पुलाखाली, एका पुलाखाली, आणि तिला ना एका एंटिटीने झपाटलं. आता ते तिला समजलं नाही, की बाबा थोडंसं जाणवलं. ठीक आहे, आज बऱ्याच मुली वगैरे होत्या, त्या किंचाळत वगैरे होत्या. ॲक्च्युली ते पण करायचं नसतं. संध्याकाळच्या वेळेला किंचाळतं कोण? चांगली गोष्ट नाही. केस सोडून वगैरे तुम्ही खेळताय वगैरे. आणि मुलींसाठी तर ती बिलकुलच चांगली गोष्ट नाही, कारण तुला माहिती आहे बऱ्याच एंटिटी अशा. मुली जास्त म्हणजे मुलींना हो. झपाटू शकतात. हां. तर ती आली वगैरे घरी. तो म्हणाला, की ते घरी वगैरे झालं. तिला ना हळू अशी ती थोडी शांत वगैरे राहायला लागली. थोडं वेगळीच वागायला लागली. आणि एक दिवस असा आला ना, की ती घरामध्ये, आपले गावची घरं माहिती आहेत ना, वरती माळा वगैरे असतो. माळ्यावर जाते आणि माळ्यावरून काही-काही घरांचे माळे असे असतात, की ती लाकडाच्या अशा फळ्यांचे असतात. म्हणजे बरं, बरं. फळ्यांच्यामध्ये पण गॅप वगैरे फट असतं. असते. तर ती वरती गेले, ही मुलगी, आणि ती जाऊन बसले. घरात खाली लोकं वगैरे बसले. ही वरती गेले. तिने हातात कोयता घेतलाय. ती केस कापते. ती केस कापते. ती फटीतनं खाली पण पडतायत वगैरे, ते असं तसं. तर खालती लोकं म्हणतात, "अरे हे पडतंय काय?" बाकीचं एक वेळ आपण समजू शकतो, की बाबा पाणी वगैरे पडतं, काय मांजर वगैरे असेल किंवा जे काय असेल. पावसाळ्याचा दिवस असेल तर तेच पण समजेल, की बाबा पाऊस पडतोय, लीकेज आहे. होळीचा सीझन आहे. पाऊस पण नाही किंवा असं काय वरती हे पण नाही, की बाबा असं काय पडेल. केसं पडताय ती. तर ती केसं कापते आणि खाली टाकते, आणि मग ह्यांनी नोटीस केलं आणि म्हणते वरती गेले बघायला. तर ही अशी आपली म्हणजे मुलगी, तो म्हणाला, की बसले. अगदी असं पाय वगैरे फोल्ड करून, आपण ते एक पजेस केल्यावर नाही का ते असे बसतात, मुडा घालून किंवा असे बसतात, केस पुढे घेऊन किंवा हे ते हातात कोयता वगैरे, तशी बसले. आता हे तिला विचारते वगैरे, नो रिस्पॉन्स. तिला पकडायला वगैरे गेलं तर ती कोयता दाखवते, घाबरवते एकेकाला. आणि कंट्रोलमध्ये येईना ती. त्यांच्या कंट्रोलमध्ये येत नव्हती. तरी त्यांनी कसं तरी करून ते आजूबाजूचे लोकं वगैरे जमले, माणसं वगैरे, त्यांना बोलवलं. तिला पकडलं, म्हणजे आणलं वगैरे खाली. तर पण ते काय जात नव्हतं, आणि ती अशीच अचानक कुठेही. आणि तो मला म्हणतोय, की त्याच टायमाला, आणि हे त्याने बघितलेलं वगैरे, म्हणजे असं त्याच्याच गावातलं होतं त्या मित्राच्या. तर तो नंतर म्हणतोय, की भातशेती म्हणजे ते आपलं कापणी वगैरे किंवा ते त्या टायमाला असतं ना, तर त्यांच्या रस्त्याच्या साईडला शेतं वगैरे होती. आणि हे भाताची अशी ते डोक्यावर भारी वगैरे घेऊन नेतायत वगैरे, पूर्ण त्यांच्या घरातले. आणि ही मुलगी, गावात एस टी जाते त्यांच्या पण. एस टीची वाट बघायची सोडून ही मुलगी रस्त्याने जवळ-जवळ 2.5-3 किलोमीटर गावापासून अगदी अशी चालत आले. खाली मान घालून, हाताला खांद्याला पर्स वगैरे. ही चालत गेले, आणि ती चालत-चालत कुठे गेली कोणालाच माहिती नाही. त्यांच्या घरातल्यांना पण माहिती नाही ही मुलगी कुठे गेली. आणि संध्याकाळी एकदम रात्रीपर्यंत त्यांच्या काकांचा फोन येतो, त्या मुलीच्या काकाचा, आय थिंक त्या घरातल्या रिलेटिव्हचा. ते हिला सांगतात, की "अरे, ही मला सापडली इकडे, पनवेलला आहे ती. त्यांचं गाव कुठे? कोकणामध्ये. ही याच्या बाजूनी जाते. तिला हाक वगैरे मारली, नाही मारली, आय डोंट, म्हणजे आठवत नाही, की आपण असं ओळखीचं असेल ना, मारतो आपण, की बाबा काय वगैरे, कसे आहे, कुठे चालले वगैरे." तर तिकडनं संध्याकाळचा फोन येतोय, की "अरे, ही इकडे आहे, इकडे काय करते?" तर ती ॲक्च्युली ती नव्हती, ती पजेस्ट होऊन तिथपर्यंत गेलेली. त्याच्या अंगात कोणतरी अंगात होतं, कोणतरी होतं तिच्या. म्हणजे तेवढं लांब गेले होते. पनवेलपर्यंत, म्हणजे विचार कर, कुठे आपलं ते कोकणात खेडेगावातलं त्यांचं गाव, आणि कुठे पनवेल. चालत चालत नाही चालत नाही, म्हणजे आली ती अशी तिकडनं, त्याला काहीतरी मार्गाने आले हां, असेल, कुठल्यातरी पण तिला मोडने माहिती किंवा नव्हतं हां, काही.
कुठल्या मोडने आली, कशी गेली, काय गेली माहिती नाही. तो आता नशिबाने म्हणजे तो ऑटो चालवायचा किंवा तिकडे त्याला त्या ऑटो स्टँडच्या इथे दिसली. त्यामुळे त्याला ती दिसली. त्यांनी लगेच कॉल करून सांगितलं. असं. मग नंतर माहिती पडलं की नक्की तिच्यावर नंतर काय माहिती झालेलं. पडलं. ते तर ऑलरेडी तर आधी सगळ्यांना माहिती होतं. कारण ना याच्यामध्ये असंच ना, ती जेव्हा तुला म्हटलं ना, ती केस वगैरे कापायची किंवा तो तेव्हाची इन्सिडेंट, ती जेव्हा रिस्पॉन्स द्यायची ना, तेव्हा विचारल्यावर, तेव्हा तिचा आवाज हा बाईचा नव्हता, मुलीचा नव्हता. मुंजा जेव्हा झपाटतो, कारण तिला मुंजा झपाटलेला. मुंजा ह्यांना त्यांच्या जरी मुंजाचे बरेच टाईप असले ना, म्हणजे मी हे कुठेतरी ऐकलंय, वाचलंय आय थिंक, की त्यांचे पण टाईप असतात मुंजाचे. एक ह्या पिरियडमध्ये त्याची डेथ झाली, तर त्याचं एक वेगळं नाव, त्या पिरियडमध्ये झाली त्याचं एक वेगळं नाव. तर त्याने झपाटलेलं आणि ती जेव्हा रिस्पॉन्समध्ये बोलायची ना, तर तो आवाज हा बाप्याचा म्हणजे किंवा माणसाचा असा भरलेला आवाज असायचा माणसासारखा. त्याच्यावरून त्यांना समजलं की तो मुंजा झपाटला तिला. बापरे. असं. अजून तू कोणती गोष्ट सांगणार आहेस? एक कोकणातील माझ्या दादाची आहे, किरण त्याचं नाव. आता मी मागासपासून ना मी बऱ्याच वेळा म्हटलं की आमच्या ब्लड लाईनमध्ये आहे. आता ब्लड लाईनमध्ये म्हणजे कसं, माझे आजोबा जे आहेत ना आईच्या साईडने, तर त्यांचे ते दिव्यदृष्टी वगैरे होते म्हणजे त्या प्रकारचे. तर ते अगदी घरात झोपले किंवा असतील ना, त्यांना अगदी ते जागसूत झोपायचे. कंप्लीट त्यांची गाढ झोप अशी कधीच नाही. तू रात्री 12 सकाळी 8-7 वाजता कधी पण घे. गावीच राहिलेत ते. त्यांना कधीच असं नाही की गाढ झोपलेत. जागसूत झोपायचे, दिव्यदृष्टी. त्यांना प्रत्येक गोष्ट जाणवायची. आणि आमच्या घराच्या बाजूला ना एक लाईटीचा पोल आहे. तिथे ना बऱ्याच जणांना एंटिटीज जाणवल्यात त्या लाईटीच्या पोलाशी. आणि यांनासुद्धा म्हणजे आमच्या आजोबांनासुद्धा ते अचानक रात्री झोपेतून शिव्या देत उठायचे. म्हणजे तुला म्हटलं ना मी की शिव्या द्यायचं बिलकुल. तुझ्या ज्युरिस्डिक्शनमध्ये तू अलाव नाही तुला इकडे एंटर करायला. त्यामुळे तू त्याच्यावर बिनधास्त एंटिटीवर तू करू शकतो. म्हणजे त्याला बोलू शकतो की बाबा नाही बाबा तू इकडनं निघून जा. ते शिव्या घालायचे की तू चढलासच कसा माझी पायरी, तुला हिंमतच कोण म्हणजे हिंमत झाली कशी तुझी माझी पायरी चढायची. आणि खूप शिव्या घालायचे. इथलं आत्ताच्या आत्ता बोलतो चालतं एंटिटीजला. हे सगळे झोपले आहेत आमचे सगळे. ते 7 भावंडं ना, म्हणजे आजोबांना आमच्या 4 मुलं, बाकीच्या 3, एक माझी आई म्हणजे 3 माझ्या 2 मावश्या असं. तर हे आमच्या ब्लड लाईनमध्ये त्यांना खूप दिसायचं वगैरे. आणि तिकडे एक जाताना ना, म्हणजे मी किरण दादाची सांगतो मी माझ्या दादाची. एक मला त्याच ह्याच्यावरनं आठवली. एक आमच्या तुला मगाशी जे म्हटलं ते एक या बाजूचं घर. तर आमच्या दुसऱ्या बाजूला पण एक घर होतं. तिकडे ते राहायचे. तर ते ना रात्री गावातनं असे म्हणजे बाहेरून येत होते, गावाच्या बाहेरून. एकटेच होते. आणि आता ॲक्चुअली आमच्यापर्यंत यायला 2 स्टेअर्स लागतात असे. 2 पायऱ्या लागतात. 2 पायऱ्या म्हणजे एक जिना, म्हणजे एक जिन्याचा तिकडे एक थोडंसं हे झालं, परत थोडंसं चढलं की दुसरा जिना आणि मग ते दुसऱ्या जिन्याला आमचं घर. आणि त्या आमच्या अंगणातून क्रॉस होऊन मग त्यांना त्यांच्या घरात पुढे असं एंट्री होती. आता हे झाले रात्री खूप 12-1च्या आसपास असे ते येत आहेत. खालती 2 पायऱ्या म्हटल्या ना, 2 पायऱ्यांच्या खालती माझ्या पप्पांचं घर. त्या अंगणातून एक तो जिना चढायचा, सपाट आहे. परत जिना चढून माझ्या मम्मीचं घर. आणि तिकडनं मग पुढे. तर हे गावातनं बाहेरनं आले आणि आमच्या अंगणातून असे वरती चढायला बघतायत. पहिला जिना त्याने चढला आणि पुढे गेले आणि रात्रीच्या टायमाला ते असे दुसरा जिना चढायला जात आहेत. त्यांनी वरती नजर टाकली. रात्रीचा सामसूम 12-1च्या गावचं तुला माहिती आहे खूप लवकर झोपतात जेवून खाऊन. हे 12-1च्या आसपास त्यांना समोर त्या लाईटीच्या पोलाशी एक माणूस दिसला. माणूस तर नव्हताच ऑब्व्हियसली. तो तिथेच उभा होता. आणि तुला मी माझी एक म्हणजे आताची स्टोरी म्हटली ना, की तो डोंगराकडे एक नुसतं तो माणूस त्या साईडला बघून उभा होता. तिथेच उभा होता. आणि हे जे घाबरले. आता यांना माहिती आहे की तो माणूस पण नाही आणि तो हलतसुद्धा नाही आहे. आणि ह्यांच्या तोंडातून तू झोपताना झोपेमध्ये तू ओरडलास ठीक आहे, आपण समजू शकतो की आवाज नाही निघत आहे. तू जागेपणी माणूस उभा आहे तिथे. माणूस उभा असून त्याच्या तोंडातून आवाज नाही फुटत म्हणजे काय म्हणायचं. तो ह्या घरातल्या त्या बाबांना आवाज देतोय, डाव्या साईडच्या, उजव्या साईडच्या ह्यांना आवाज देतोय. आमच्या घरातल्या बाबांना तो आवाज देतोय, मामाला वगैरे. त्याचा आवाजच निघत नाही. आणि त्याचा आवाज जरी निघाला तरी तो आवाज कोण ऐकू पण शकत नाही. कोणाच्या कानात तो जातच नाही. ते बराच वेळ ट्राय करतायत. तो पायरी चढायचा त्यांनी ट्राय केले.
त्याला म्हणजे ते बोलायचा ट्राय पण करतात, की बाबा माझ्या रस्त्यातनं साईडला हो. व्हायलाच तयार नाही तो साईडला. मग त्यांनी एक काम केलं, 2-3 वेळा ट्राय केलं, की बाबा हा हलत नाही आणि ते घाबरलेत. घाबरले याचा अर्थ जाऊन पुढे अर्थ नाही. घाबरले नसते तर एक वेळ ठीक आहे, जाऊ शकले असते त्याच्या साईडने पण किंवा तसं. पण घाबरलेत म्हटल्यावर मग त्यांनी मग फिरून गेले. मग तो अगदी परत खाली उतरले, गावाच्या दुसऱ्या साईडहून दुसरा जिना वरती जातो, तिकडनं मग ते फिरून त्यांच्या घरी गेले. पण ते घाबरले असते ना, त्याच्या बाजूने गेले असते तर मग कदाचित काय झालं असतं माहिती नाही. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.